घरात ज्या गाण्याला तुम्ही काही वर्षांपूर्वी सक्त बंदी घातली होती ते गाणं परत येतंय. आई देव न करो असंच एक दिवस ती सावली सुद्धा या घरात परत आली तर. मी तुम्हाला म्हणाले होते ना, माझा डावा डोळा सतत फडफडतोय आजकाल. मला कसली तरी भीती वाटत राहते. मी खूप अस्वस्थ झालेले आई त्या दिवशी रात्री. मला सतत भीती वाटत राहते हो आई. आणि हिच्या गाण्यामुळे तर ती भीती अजून वाढली आहे. एक दिवस ती सावली आपल्या घरात अशीच येईल. मला मंजूर आहे काही हे सगळं होणं. आणि हे बघा आई, तुम्ही प्लीज काळजी नका करू. सारंगला यातलं काहीच नाही कळणार. मी बघून घेईन काय ते. सारंगला असं फसवणं योग्य नाहीये अमृताताई. मोनिका, सत्य कधी ना कधी समोर येईलच. अमृताताई हे बघा, तुम्ही प्लीज मध्ये पडू नका. नका बोलू तुम्ही मध्ये. खरंच तुम्हाला कळत नाहीये मी किती भल्याचं काम करतेय. हे सगळं ओबीच्या भल्यासाठी सुरू आहे. तुम्ही बघा, उद्या जाऊन आहे ना, तुम्ही मला थँक्यू म्हणणार म्हणजे म्हणणार. आणि आई, तुम्हाला जर हे सगळं मंजूर असेल ना, वारंवार तुमचा शब्द मोडला जाणं, तुमचे नियम न पाळणं, तुमच्या अगेन्स्ट जाणं, तर मला सांगा. एका क्षणात मी तुम्हाला किल्ली देऊन टाकेन. पण मला हे मान्य नसेल आई. कारण माझ्यासाठी ना तुमचा शब्द म्हणजे देवाचं वचन आहे. कोणीही तुमचा शब्द मोडण्याचा, तुमचे नियम मोडण्याचा प्रयत्न केला ना, तर मी प्रत्येकाला प्रत्येक वेळेस अशी शिक्षा देणार. आणि माझं हे असं वागणं जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल ना, तर एक काम करा आई, मला शिक्षा द्या तुम्ही. ओवीला मी बाहेर काढते. मला डांबवून ठेवा. मला शिक्षा करून टाका. मीच वाईट आहे, मीच वाईट आहे. आई, मोनिका, तुझं म्हणणं जरी बरोबर असलं तरी सुद्धा मला हे पटत नाहीये. तिला प्लीज बाहेर काढ. जे काय करशील ना, ते नीट विचारपूर्वक कर. नंतर पस्तावायची पाळी यायला नको. झालं समाधान? हा, आईंसमोर मला विलन दाखवून झालं समाधान? का त्यांनी बघितलं तर वाटेल मीच चुकीची आहे, मीच वाईट आहे. बाई, सगळ्यांच्या भल्यासाठी करा आणि मीच वाईट आहे. काकू, होई काकू, उद्या माझं गाणं होतं. मी खूप रियाज केला होता. मी आबिदच्या आई सोबत, म्हणजे माझ्या टीचर सोबत मी स्टेजवर गाणार होते. काकू प्लीज काहीतरी कर ना. मला त्या कार्यक्रमाला घेऊन जा प्लीज. होवी बाळा नको रडूस. मी आहे ना इथे. आणि ऐक, उद्या सकाळी बाबा येणार आहे. तो आला ना की सगळं नीट होईल. तो तुझ्या गाण्याच्या कार्यक्रमाला नक्की घेऊन जाईल. नको काळजी करूस बाळा, रडू नकोस. मी आहे ना इथे. नको रडूस बाळा.